अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। युरियाचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनाने प्रति शेतकरी आधार कार्डवर 5 बॅग युरिया देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र यासाठी 7/12 किंवा शेतीची इतर कागदपत्र आवश्यक नसल्याने साठेबाजी वाढण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। अकोल्यात अकोट तालुक्यात युरियासाठी शेतकरी त्रस्त झाले आहेत। शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून आता युरियाचा साठा उपलब्ध केला जातोय। मात्र आधार कार्डवर प्रति शेतकरी 5 बॅग युरियाचा वाटप करण्याचे शासनाचे आदेश आहेत। त्यासाठी 7/12ची गरज नाही। त्यामुळे आधार कार्डवर जो शेतकरी नसेल त्यालाही युरिया मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आधार कार्डवर साठेबाज साठा करून जादा दराने युरिया विक्री करू शकतात, म्हणून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। शेतकरी हा रात्रीपासून लाईनीत लागत आहे, परंतु कृषी सेवा केंद्रांवर वस्तुस्थिती ही आहे की फक्त शेतकऱ्यांजवळ आधार कार्ड जे नागरिक आधार कार्ड घेऊन इथं लाईनीत उभे आहेत ते त्यांना 5 पोते युरिया पर व्यक्ती आधार कार्डवर 5 पोते युरिया दिल्या जात आहे। मात्र वस्तुस्थिती ही आहे की जे खरे कास्तकार आहेत त्यांना अजूनपर्यंत युरिया मिळाला नाही। कारण कास्तकार हा रात्रीपासून आपल्या शेतातील कामधंदे सोडून लाईनीत उभं राहू शकत नाही। त्या कारणानं दुकानदारांनी आधार कार्डवर युरिया न देता फार्मर आयडीवर युरिया दिला किंवा 7/12 पासून जर युरिया दिला तर निश्चितच खऱ्या शेतकऱ्यांना ही खते पोहोचतील। आधार कार्डवर वाटल्या जात आहे, परंतु याच्यात असं झालेलं आहे, ज्या शेतकऱ्याकडे शेती नाही आहे तो पण लाईनीत लागून खत घेऊन जात आहे। सकाळी 3 वाजतापासून लाईनीत लागत आहे शेतकरी वर्ग। शेतकरी कृषी विभागाने याच्यावर नियंत्रण ठेवावं, कारण की शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे आणि 7/12 पण आहे। असे बरेचसे प्रूफ आहेत, रेशन कार्ड सुद्धा आहे। नुसतं आधार कार्डवर थोडीच एका कुटुंबातले 5 व्यक्ती सुद्धा शेती नसून लाईनीत लागू शकतात। सध्या युरिया खत अकोट तालुक्यामध्ये आज 515 मेट्रिक टन आलेला आहे NFL कंपनीचं। आपण प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या बाहेर बोर्ड लावून पारदर्शक पद्धतीने जेवढा साठा आलेला आहे तो लावत आहे आणि प्रति शेतकरी 5 बॅग याप्रमाणे वाटप करत आहोत सर्व शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने। त्यासाठी आपण कुपन पद्धत वापरत आहोत। तसंच शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण आपल्याला उद्या सुद्धा RCF कंपनीचा 818 मेट्रिक टन युरिया उद्या अकोट तालुक्यामध्ये शहरी भागामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होणार आहे। त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना एक नम्र आवाहन आहे की कोणीही पॅनिक न होता आवश्यकतेनुसार खत खरेदी करावं। सगळ्यांना खत मिळून जाणार आहे। तसेच अजून नर्मदा बायोकेम यांची सुद्धा रेक लागणार आहे। जसं रेक येत आहे तसं आपण शेतकऱ्यांमध्ये खताचं वाटप करत आहोत।